इयत्ता 5वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा आपण पाहणार आहोत ह्या प्रश्नपत्रिकाच्या स्वरूपात। तर आपण इथे प्रश्न क्रमांक 1 पाहूया। एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात? आपल्या घरात आपण कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात ते आपल्याला लिहायचं आहे। घरातील कचऱ्यात धूळ असते, भाज्यांच्या ठेट असतात, फळांच्या साली असतात, कागदाचे कपडे असतात आणि विविध वस्तूंच्या पिशव्या असतात, पेन असतात, प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात, टाकाऊ अन्न असतात, रिकामे खोके असतात। अशा प्रकारे इत्यादी आपण कचऱ्यात वस्तू येतात। तिसरा प्रश्न आहे, गावातील लोक सेनापती बापट यांना काय म्हणतात? तर गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणतात। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, निर्मितीचा धनी कोणाला म्हटले आहे? तर निर्मितीचा धनी कुंभारास म्हटले आहेत। कुंभार मटके बनवतो तो कुंभारास म्हटले आहे। पुढचा ब प्रश्न पाहूया। कवितेच्या ओळी पूर्ण करा। आपल्याला देण्यात आलेल्या आहेत, पुस्तक सांगतात आणि शेवटी दिलेल्या आहेत भूतकाळाच्या, तर ती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसाच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या। अशा प्रकारे आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 2, 2-2 वाक्यात उत्तरे लिहा। पहिला आहे, लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? उत्तर आहे, लहानपणी जेव्हा लेखिका कुंभारवाड्यात जायची तेव्हा फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून चपळाईने लहान मोठी मातीची भांडी बनवत त्याची लेखिकेला लहानपणी गंमत वाटायची। दुसरा प्रश्न आहे, गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना काय सांगितले? तर त्याचं उत्तर आहे, गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजेच दादांची भेट घेतली। तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली। वडिलांनी मुलांना समजावून सांगावे असे सुचवले। प्रश्न क्रमांक 3 आहे, स्वच्छतेविषयी 2 घोषवाक्य लिहा। स्वच्छताविषयी आपल्याला 2 घोषवाक्य तयार करायचे आहेत। पहिलं आहे, स्वच्छ भारत निरोगी भारत। दुसरा आहे, घरोघरी नारा स्वच्छ परिसर ठेवा। पुढचा प्रश्न आहे ब, वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। तल्लीन होणे, समरस होणे। वाक्यात उपयोग, ज्ञानदेव महाराजांच्या कीर्तनात सगळे लोक तल्लीन व्हायचे। दुसरं आहे, एटी मिरवणे, दिमाखात फिरवणे। एटी मिटवणे म्हणजे दिमाखात फिरवणे। त्याचं वाक्यात उपयोग आहे, वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले बक्षीस घेऊन तो एटी मिळवत होता। विरुद्धार्थी शब्द आहे, शुद्ध अशुद्ध, सुसंगत असंगत। समानार्थी शब्द आहे, पुस्तक, ग्रंथ, पोथी आपण लिहू शकतो, जग, विश्व। तर अशा प्रकारे इयत्ता 5वीची मराठीची द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित पाहिलेली आहे। नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।